शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 12मध्ये आज आपण समास 10मध्ये उत्तम पुरुष निरूपण या समासाचा अभ्यास करणार आहोत. समासाचं नाव आहे उत्तम पुरुष निरूपण. समर्थ रामदास स्वामी सांगतात, या जगामध्ये अक्षरशः अनंत प्राणी जीवन जगत आहेत. असंख्य आहेत, अनंत आहेत. प्राणी या दृष्टीने जर विचार केला तर माणसासकट सगळे प्राणी एकाच भूमिकेवर जगतात. परंतु अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी म्हणजे मनुष्य सोडून इतर प्राणी असे 2 वर्ग करावे लागतात. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी अध्यात्माचा परमार्थाचा अधिकारी आहे. पण या अधिकाऱ्या दृष्टीने विचार केला तर माणसांमध्ये सुद्धा पुन्हा 2 वर्ग करावे लागतात. मनुष्याला परमार्थाचा अधिकार आहे, अध्यात्माचा अधिकार आहे, परंतु त्यामध्ये देखील पुन्हा 2 वर्ग करावे लागतात. पहिला वर्ग ज्ञानी लोकांचा आणि दुसरा अज्ञानी लोकांचा. आत्मज्ञानी पुरुष हा समर्थांच्या मते उत्तम पुरुष आहे. फारच थोडी माणसे भगवान श्रीकृष्णांच्या शब्दात सांगायचे झालेच तर मनुष्याणां सहस्रेषु आत्मज्ञानाच्या आपल्या अधिकाराचा उपयोग करून घेतात. आत्मज्ञान सर्व माणसं प्राप्त करून घेऊ शकतात, पण अज्ञानी माणसाला ते कळत नसल्याकारणाने तो तिकडे जात नाही. म्हणून फारच कमी लोक, मनुष्याणां सहस्रेषु म्हणजे हजारो माणसामध्ये एखादा मनुष्य आत्मज्ञानाच्या आपल्या अधिकाराचा उपयोग करून घेतो. त्यामुळे मानव समाजात एकंदर पाहता अज्ञानी माणसांचा भरणा अत्यंत मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. आणि याच कारणामुळे ज्ञानी पुरुषांवर फार मोठी सामाजिक जबाबदारी पडते. स्वतः ब्रह्मज्ञानी होऊन कृतकृत्य झाल्यावर ज्ञानी पुरुषाला या जगात स्वतःचे काही करायचे, स्वतः काही मिळवायचे शिल्लकच राहत नाही. म्हणूनच आपल्या सभोवती पसरलेल्या अज्ञानी जनसमुदायाला ज्ञानी माणसाने आत्मज्ञान सन्मुख करण्याची खटपट प्रयत्न केले पाहिजे, असा ज्ञानी माणसांच्या बाबतीत श्री समर्थांचा आग्रह आहे. अज्ञानी लोकांना आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी ज्ञानी पुरुषाच्या अंगी कोणकोणते गुण असावेत, तसेच आपले कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी त्याने कोणते उपाय योजावेत याचे थोडक्यात पण मोठे अर्थगर्भ विवेचन स्वामीजींनी या समासातून केले आहे. त्यामध्ये मराठी भाषेचे सखोल अर्थवाहक पण स्पष्टपणे शब्द आपल्याला ते अनुभवाला येतात. श्री समर्थांचा उत्तम पुरुष हा महानुभाव असतो. खऱ्या अर्थाने तो खरोखरच मोठा असतो. आत्मस्वरूपाच्या अत्यंत विशाल अनुभवामुळे तो स्वतः अतिशय विशाल बनतो. देहबुद्धी पूर्णपणे जाळून टाकल्याने म्हणजे नष्ट केल्याने तो संपूर्ण निस्वार्थी असतो. म्हणूनच स्वतःचे उरलेले आयुष्य तो दुसऱ्यासाठी
वेचू शकतो, इतरांसाठी खर्च करू शकतो. व्यवहारात वागताना हा ज्ञानी पुरुष प्रयत्नशील असतो. तो सदैव प्रयत्न करतो. तो आपला वेळ कधीही वाया जाऊ देत नाही. त्याची वृत्ती अत्यंत शांत आणि क्षमाशील असते. तो जे बोलतो त्याप्रमाणे त्याचे आचरण असते. त्याचे बोलणे अत्यंत मृदू आणि मधुर असते. तसेच त्याचे वागणे अत्यंत नम्रतेचे असते. अशा ज्ञानी पुरुषांचा म्हणजे उत्तम पुरुषांचा लोकसंग्रह यशस्वी होतो. आपल्या प्रबोधशक्तीच्या जोरावर तो अनेकांचे मनोगत ओळखतो. त्यांच्या मनात काय विचार आहे हे तो ओळखतो. त्याच्याकडे असलेल्या प्रबोधशक्तीच्या जोरावर आणि त्यांना लोकांना धीर देऊन तो समाधानही देतो. तो बरोबरच्या लोकांना हळूहळू त्याच्याप्रमाणे तयार करतो. भगवंताच्या मार्गात हाताला धरून चालवतो आणि अखेर आत्मज्ञानापर्यंत तो घेऊन जातो. स्वामीजी सांगतात, ज्या समाजात अशा पुरुषांची परंपरा सुरू आहे तो समाज खरोखर धन्य आहे. आधी स्वतः मनुष्याने आत्मज्ञान करून घ्यावे आणि ते झाल्यानंतर मग आपला देह दुसऱ्यासाठी झिजवावा. समाजासाठी झटत असताना आपल्या कार्याला चांगले स्वरूप लाभले पाहिजे. म्हणून ज्ञानी पुरुषाने कोणत्या गुणांचा अभ्यास केला पाहिजे त्याचे वर्णन समर्थ या ठिकाणी करत आहेत. आपण स्वतः यथेच्छ पोटभर जेवून घ्यावे. आपण जेवल्यानंतर जे अन्न राहील ते दुसऱ्या लोकांना वाटावे. उरलेले अन्न वाया घालवणे हा काही धर्म नाही. हे ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावे, समाधान प्राप्त करून घ्यावे आणि त्यानंतर तेच आत्मज्ञान लोकांना द्यावे, लोकांना शिकवावे. समर्थ सांगतात, जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्यानेच बुडणाऱ्या माणसाला वाचवावे म्हणजे तारावे हे योग्यच आहे. अगोदर स्वतः आपण आपल्या अंगी उत्तम गुण सद्गुण आणले पाहिजेत आणि नंतरच मग ते पुष्कळांना सांगितले पाहिजे. त्या गुणांचे आचरण न करता, सद्गुणांचे आचरण न करता, तशा प्रकारे न वागता जर लोकांना सांगितले तर सांगणारा खोटा बोलतो हे सिद्ध होते. ज्ञानी पुरुषाने आचरण आणि उपासना कधीच सोडू नये. स्नान, संध्या, देवपूजा, एकाग्र मनाने जप, ध्यान, हरिकथा आणि निरूपण या सगळ्या गोष्टी करणे आवश्यक आहेत. आपला देह परोपकाराने झिजवावा. जे आपला देह कल्याणासाठी दुसऱ्यांच्या हितासाठी झिजवतात त्यांनाच संत म्हणतात, असे संत तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात. त्यांचा अभंग बऱ्याच जणांना माहीतही आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ज्ञानी पुरुषाने पुष्कळ लोकांची कामे करून द्यावी. कोणाचेही उणे पडू देऊ नये. कोणाच्याही जीवनामध्ये काटकसर कमी पडू देऊ नये. ज्याचे काही अडले असेल ते ज्ञानी पुरुषाने ओळखावे. जो गांजला असेल, त्रस्त झाला असेल, जीवनामध्ये त्रासलेला असेल त्याचे दुःख समजून घ्यावे आणि जेवढे शक्य असेल तितके त्याचे काम करून द्यावे. कोणीही मनुष्य असो त्याच्याशी अगदी मृदू शब्दांनी बोलण्याची सवय ज्ञानी मनुष्याने लावून घ्यावी. त्याने दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे आणि
दुसऱ्याच्या संतोषाने सुखी व्हावे, म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख मानावे. पुष्कळांच्या अन्यायाबाबत मनामध्ये त्याने क्षमा ठेवावी. परके लोक आपल्या बाजूने वळवून घ्यावे. दुसऱ्याच्या मनात काय आहे हे ओळखून त्या धोरणात वागावे. दुसऱ्याचे मनोगत ओळखून आपण तसे वागावे. अशा रीतीने अनेक तऱ्हेने लोकांची परीक्षा करीत जावे. जर जरूर असेल, अगदी आवश्यक असेल तरच आणि तेवढेच बोलावे. कोणी प्रश्न विचारला तर चटदिशी समर्पक उत्तर द्यावे. अंगी क्षमा असावी. क्षमेच्या बळावर कधीही रागाच्या अधीन होऊ जाऊ नये. मनुष्याने, ज्ञानी पुरुषाने रागाला जिंकले पाहिजे. आळस संपूर्णपणे नाहीसा करावा. कोणी एखादा वेडावाकडा शब्द जर बोलला तर तेवढ्यावरून त्याच्याशी द्वेष धरू नये, राग धरू नये. उत्तमोत्तम पदार्थ, चांगले चांगले पदार्थ स्वतःला न घेता दुसऱ्यांना द्यावे. शब्द बोलताना अगदी निवडून बोलावे. आपला संसार, आपला प्रपंच अगदी सावधगिरीने करावा. आपण एक ना एक दिवस मरणार आहोत याची जाणीव विसरू नये. नेहमी हरिभक्तीसाठी त्याने तत्पर राहावे. अशा रीतीने आपले आयुष्य जगून मेल्यावर आपली कीर्ती मागे राहू द्यावी. आपल्या ध्येयाला अनुरूप अशा शिस्तीने माणूस एकदा का वागू लागला म्हणजे पुष्कळ लोकांना तो माहीत होतो. सर्व लोकांना तो आवडू लागतो. मग त्याला काही कमी पडत नाही. अशा विशिष्ट उत्तम गुणांनी जो विशेष संपन्न असतो त्याला समर्थ म्हणतात उत्तम पुरुष म्हणावे. जे या समासाचं नाव आहे उत्तम पुरुष, त्याची या ठिकाणी आपल्याला ओळख करून दिली. उत्तम पुरुषाने केलेल्या भक्तीने परमेश्वर तृप्त होतो, प्रसन्न होतो. लोकांच्या पुढे आदर्श म्हणून असण्याआधी उत्तम पुरुषाची आणखी काही लक्षणे स्वामीजींनी सांगितली आहेत. त्यापैकी काही लक्षणं आपण पाहूया. 1. आत्मज्ञान. 2. प्रखर वैराग्य. 3. गोड मधुर भाषण. आणि 4. पुष्कळ लोकांना सुखी करणे. ही लक्षणे उत्तम पुरुषाला ओळखण्याची आहेत. कोणती लक्षणे आहेत? आत्मज्ञान. उत्तम पुरुषाजवळ, ज्ञानी पुरुषाजवळ या 4 गोष्टी असल्या पाहिजेत. आत्मज्ञान, प्रखर वैराग्य, गोड मधुर भाषण आणि पुष्कळ लोकांना सुखी करणे. कोणीही कितीही अवहेलना करून बोलला, अपमानित केले तरी उत्तम पुरुषाने आपल्या मनाची शांती ढळू देऊ नये. दुर्जनांशी सुद्धा जे समरस होऊ शकतात ते साधू पुरुष खरोखरच धन्य समजावेत. जो पुरुष उत्तम गुणांचा प्रेमाने स्वीकार करतो, ज्ञानाने आणि वैराग्याने शोभतो, तोच एक पुरुष या जगामध्ये खरोखर चांगला असतो. इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मागे पण आपण चर्चा केली आहे. पुरुष याचा अर्थ नर नाही. पुरुष आणि स्त्री असा आपण भेदभाव करतो, त्यातला तो पुरुष नाही आहे. या ठिकाणी पुरुषाचा अर्थ मनुष्य देहाला आलेला प्रत्येक प्राणी म्हणून आपण, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही आले त्याच्यामध्ये. त्यामुळे उत्तम पुरुषाची लक्षणं आहेत ती स्त्रियांमध्ये पण असली तर त्या स्त्रिया देखील उत्तम होऊ शकतात, उत्तम होतात. म्हणून आपण त्या उत्तम पुरुषाची लक्षणे ऐकतो. आपण स्वतः
श्रम करावे, पुष्कळांसाठी पुष्कळ सहन करावे, कीर्ती मिळावी अशी इच्छा असेल तर आपल्या देहाला, शरीराला सुख देऊन चालणार नाही. विचार केल्याशिवाय खरे समाधान मिळणार नाही. मनुष्याने विचार करणं आवश्यक आहे, कारण विचार करण्याची शक्ती फक्त भगवंताने मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. आणि म्हणून विचार केल्याशिवाय आपल्याला खरे समाधान मिळणार नाही. दुसऱ्याचे अंतःकरण कधीही दुखवू नये. आपल्या हातून कधीही कोणतेही गैरकृत्य, चुकीचे कर्म होऊ देऊ नये. जो खरोखर क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणाला कधीच कमीपणा येत नाही, उणेपणा येत नाही. कोणतेही काम, मग ते आपले असो की दुसऱ्याचे असो, ते सगळे अगदी मनापासून करावे. काम करण्याचा प्रसंग आला असता काम चुकारपणा करू नये. गोड शब्द बोलल्याने मनाला आनंद होतो, हा तर प्रत्यक्ष प्रत्येकाचा अनुभव आहे. यावरून आपण दुसऱ्याला आपल्यासारखेच मानायला शिकावे. कोणी कठोर शब्द बोलला तर मनाला वाईट वाटते, दुःख होते, हा सुद्धा प्रत्यक्ष सर्वांचा अनुभव आहेच. म्हणून मनुष्याने कधी वाईट बोलूच नये. आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो, हे लक्षात ठेवून दुसऱ्याला दुःख देऊ नये. ज्या बोलण्याने दुसऱ्याला दुःख होते, स्वामीजी सांगतात, ती वाणी अपवित्र आहे. कधीतरी अशा प्रकारचे बोलणे आपला देखील घात करते. आपण जसे बोलावे तसे उलट उत्तर येते. असे जर आहे तर मग विनाकारण कठोर आणि कटू शब्द न बोलणे उत्तमच नाही का? आपण श्रेष्ठ पद प्राप्त करून वैभव मिळवावे, त्या वैभवाने अनेकांना सुखी करावे. परंतु वैभवाच्या जोरावर लोकांना दुःख देणे, लोकांना त्रास देणे, पीडा देणे ही राक्षसी क्रिया आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर बोलणे ही अज्ञानाची लक्षणे आहेत. अज्ञानी पुरुषाजवळ हे दुर्गुण असतात, असे भगवद्गीता 16व्या अध्यायातून सांगते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात 16व्या अध्यायातील एका श्लोकातून, दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. यावर सांगितलेल्या म्हणजे ज्या आपण याच्या अगोदर सद्गुण ऐकले, या सद्गुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा थोर पुरुष होय. आणि अशा पुरुषाला लोक शोधत फिरतात. ज्ञानी पुरुषाला, उत्तम पुरुषाला लोक शोधित फिरतात. क्रियाहीन नुसते शब्दज्ञान म्हणजे क्रिया न करायची नाही, नुसते बोलायचे. समर्थ सांगतात, हे कुत्र्याच्या ओकारीप्रमाणे अतिशय किळसवाणे असते. चांगली माणसे त्याच्याकडे लक्ष देखील देत नाही, दुर्लक्ष करतात. स्वामीजी सांगतात, आतापर्यंत ज्याचे वर्णन केले अशा थोर उत्तम पुरुषाने लोकसंग्रह करावा, म्हणजे लोकांना एकत्र करावे आणि त्यांना परमार्थाच्या मार्गाला आपल्यासोबत घेऊन जावे. समाजामध्ये अध्यात्मविद्येची परंपरा टिकली पाहिजे. उत्तम पुरुष वासनारहित असतो हे सांगायला नको, तरी पण माझ्या मागे भगवंताची भक्ती तुम्ही यापुढेही चालू ठेवा, असे तो आपल्या शिष्यांना, अनुयायांना सांगत असतो. लोक स्वार्थीच असणार हे लक्षात ठेवून तो हळूहळू विवेकाने आणि धीराने लोकांना भगवंतापर्यंत घेऊन जातो.
असा जो कोणी उत्तम पुरुष असेल त्याने लोकांना एकत्र करून त्यांचे पुढारी पण करावे, त्यांचा नेता बनावे. समजा आपण मेलो तर भगवंताची भक्ती करणारा राहणार नाही, म्हणून पुष्कळ लोकांना भगवंताच्या भजनाला लावावे, भगवंताच्या नामस्मरणाला लावावे, भक्ती करता प्रवृत्त करावे. आपल्या शिष्याजवळ काही मागायचे नाही अशी त्याची प्रतिज्ञा असते. उत्तम पुरुषाने लोकसमुदाय तयार करून मोठमोठे उत्सव घडवून आणले पाहिजेत. मग परमात्मा पाहता पाहता आपल्यावर कृपा करील. महंताच्या म्हणजे उत्तम पुरुषाच्या अंगी उत्तम दर्जाचे वक्तृत्व असले पाहिजे. म्हणजे हा ज्ञानी पुरुष, उत्तम पुरुष एक चांगला वक्ता देखील असला पाहिजे. उत्तम वक्ता म्हणजे काय? कोणाला म्हणायचं उत्तम वक्ता? आपला विषय उत्तम प्रकारे सोपा करून, रसभरीत करून लोकांपुढे जो मांडतो त्याला म्हणायचे उत्तम वक्ता. ज्या ज्या माणसांशी संबंध येईल त्यांची आपल्यावर निष्ठा बसेल, आपल्यावर श्रद्धा बसेल असे आपले बोलणे चालणे असले पाहिजे. अशा पुरुषाच्या वक्तृत्वाला वजन येते आणि त्याच्या कार्याचा आपोआप प्रसार होतो. जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाही ती गोष्ट लोक कधीही प्रमाण मानत नाही, आधार मानत नाही. माझेच म्हणणे खरे असे जगात कधीही चालत नाही. मग आपण एकाकी पडू. म्हणून लोकांबरोबर, लोकांना सोबत घेऊन आपण पुढे चालावे. क्रमाक्रमाने त्यांना शिकवावे आणि विवेकाने, सारासार विचाराने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत न्यावे. जो खरा विवेकी आहे तो ही गोष्ट बरोबर करतो. इतर बिचारे लोक गैरसमजाने आपापसात भांडत राहतात. समर्थ उदाहरण देतात, सैन्याशिवाय एकटा सेनापती लढू शकत नाही. त्याचप्रमाणे जो पुढारी, जो नेता लोकांशी भांडतो तो एकटा कार्य करू शकत नाही. म्हणून मनुष्याने खूप लोकांना आपलेसे करून ठेवावे, लोकसंग्रह करावा. या समाजामध्ये आपल्याला जी उत्तम पुरुषाची लक्षणे सांगितलेली आहेत ती आपल्या अंगी आली, आपण ती आणण्याचा प्रयत्न केला तरच आपण या समाजाचा अभ्यास केला असं आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येईल. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील विवेक वैराग्य नावाच्या 12व्या दशकातील उत्तम पुरुष नावाचा 10वा समास आणि 12वा दशक या ठिकाणी पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.